नमस्कार. आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये बिना भाजणीची चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही चकली पाहणा अगदी मस्त अशी गोल गरगरीत काटेरी तयार झालेली आहे. तेलामध्ये कुठेही विरघळलेली नाही, चकलीचे तुकडे पडलेले नाही, चकली अजिबात तेलकट झालेली नाही. अख्ख्याच्या अख्ख्या मस्त अशा चकल्या निघालेल्या आहेत. अशा परफेक्ट चकल्या तयार करण्यासाठी तेलाचं मोहन किती घालावं, पीठ कसं मळावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अवघ्या 1 तासामध्ये कधीही न फसणाऱ्या ह्या चकल्या आहेत आणि घरात उपलब्ध असलेल्या 3 साहित्यांमध्येच मी ही चकली तयार केलेली आहे. मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत होते, अजिबात बिघडत नाही. अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहते आणि तळायला जास्तीचं तेलसुद्धा लागत नाही. व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही बिना भाजणीची चकली आहे म्हणून. इतकी चवीला चविष्ट तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालविता रेसिपीला सुरुवात करूयात. मागील 2-3 दिवसापूर्वी मी चॅनलवरती भरपूर साऱ्या दिवाळीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, अगदी परफेक्ट मापासहित. पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. बिना भाजणीची चकली तयार करण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये 1 वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत. आपण रोज कांदे पोहेसाठी जे जाड पोहे वापरतो त्याच जाड पोह्यांचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. आता 1 वाटी पोह्यांसाठी बरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला डाळ्या घ्यायच्या आहेत. या डाळ्यांना पंढरपुरी डाळ्या किंवा भाजक्या डाळ्या असे देखील म्हणतात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटतील. आता घातलेल्या अर्धी वाटी डाळ्या आणि 1 वाटी पोहे अगदी कमी आचेवरती 2 ते 3 मिनटं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता कसं हवा लागल्यामुळे डाळ्या आणि पोहे असतात ते कधी आकसून जातात, नरम पडतात. तर आपल्याला अगदी मस्त असे पोहे कुरकुरीत होईपर्यंत आणि डाळ्या हलक्याशा गरम होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आता ह्या डाळ्यांना आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे ह्यांना जास्तीचं भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे मी पोह्यांमध्येच या अर्धी वाटी डाळ्या काढून घेतलेल्या आहेत. हे पहा, अगदी 2 ते 3 मिनटांमध्ये मस्त असे ते मंद ते मध्यम आचेवरती डाळ्या आणि पोहे मी भाजून घेतलेले आहेत. हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. पोहे हातात घेऊन चुरल्यानंतर भुगा होतोय, याचा अर्थ अगदी खमंग असे भाजून तयार आहे. आता या भाजलेल्या डाळ्या आणि पोहे आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. भाजलेल्या डाळ्या आणि पोहे पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक न करता छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करा, म्हणजे कसं 2 बॅचमध्ये बारीक करता येईल, पण अगदी छान असं बारीक पीठ तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे अगदी मस्त असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आणि डाळ्या बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 2 बॅचमध्ये माझं या ठिकाणी हे पीठ तयार झालेलं आहे. बारीक करून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला हे चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे. आता आपण लगेच चकलीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एक मोठं मी परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपण जे पोहे आणि डाळ्यांचं पीठ करून घेतलेलं आहे ना, ते अगदी बारीक सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. हे चाळून घेणं फार गरजेचं आहे. आपण जरी बारीक करून घेतलेलं असलं तरीसुद्धा छोटे मोठे कण शिल्लक राहतात आणि जास्तीचे जाड कण शिल्लक राहिले ना तर चकली पाडताना ते मध्येच तुटू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, एकदम बारीक खोल असणाऱ्या सुजीच्या चाळणीने हे चाळूनच घ्यायचं आहे. हे पहा, अगदी बारीक पीठ केलं होतं तरीसुद्धा थोडेसे बारीक कणी शिल्लक राहिलेले आहेत. आता हे जे उरलेल्या ज्या कणी आहे ना त्या आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी 1 वाटी पोहे आणि बरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी डाळ्या वापरल्या, म्हणजे बरोबर 1.5 वाटी तयार झालं. तर आता आपल्याला बरोबर ह्या ठिकाणी 1.5 वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता तांदळाचं पीठ कसं तयार केलं, तर आता मी या ठिकाणी आज रेशनच्याच तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे. आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, भिजत वगैरे अजिबात ठेवलेलं नाही. धुवून घेतल्यानंतर सर्व पाणी निथळून घेतलं आणि पंख्याखाली सुती कापडावरती चांगलं असं सुकवून घेतलेलं आहे आणि गिरणीमधून जाऊन एकदम बारीक पीठ तयार करून आणलेलं आहे. जर तुमच्याकडे घरी बनवलेलं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. हे घेतलेलं 1.5 वाटी तांदळाचं पीठसुद्धा मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी तेलाचं मोहन किती घालणार आहे हा सर्व महिलांना पडलेला प्रश्न असतो. आज आपण अगदी परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत, त्यामुळे तुमची चकली तेलामध्ये विरघळणार नाही, मऊ पडणार नाही, मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होणार आहे.
ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला या ठिकाणी पाव वाटी तेलाचं मोहन घालायचं आहे। यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी अजिबात घ्यायचं नाही, सांगितल्याप्रमाणे पावच वाटी घ्यायचं आहे। फक्त लक्षात ठेवायचं सर्व साहित्य मोजून घेताना कोणतीही घरातली एखादी वाटी फिक्स करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। माझी 100% खात्री आहे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही। डोळे झाकून तुम्ही ही बिना भाजणीची चकली तयार करून पहा। आता हे घेतलेलं पाववाटी तेलाचं मोहन आपण तडका पॅनमध्ये काढून घेऊयात आणि अगदी धूर सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घेऊयात। आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आपल्याला या ठिकाणी या पिठांवरती घालायचं आहे आणि अगदी असं छान असं चोळून घ्यायचं आहे। आता हे घातलेलं पाववाटी तेलाचं मोहन आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं चोळून घ्यायचं आहे। बऱ्याच महिला काय करतात ह्या ठिकाणी घाई करतात, अगदी व्यवस्थित चोळून घेत नाही, त्यामुळे सुद्धा तुमची चकली नरम पडू शकते, खुसखुशीत कुरकुरीत होत नाहीत। हे पहा मुठीत घेऊन मुटका दाबल्यानंतर गोळा तयार होते, याचा अर्थ आपण घातलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता आपण या ठिकाणी काही मसाले ॲड करणार आहोत। मसाल्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट, छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 5-6 चमचे तीळ घेतलेले आहेत, एक मोठा चमचा धना पावडर, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता हे चकलीचं पीठ भिजवताना आपल्याला या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। लक्षात ठेवा थंड पाणी अजिबात घालायचं नाही, असं कोमट पाणी थोडं थोडं घालायचं। फार गरम असतं पाणी हाताला चटका लागू शकतो, त्यामुळे सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करायचं आणि थोडंसं थंड जाणवलं की आपण हातानेच हे चांगलं असं पीठ मळून घेणार आहोत। चांगलं असं दाबून पीठ मळून घ्या आणि हे पीठ मळताना ना सुरुवातीला मध्यम घट्टसरच ठेवायचं आहे। नंतर लागेल तसं तुम्ही थोडासा नंतर गरम पाण्याचा हात घेऊन हे पीठ चांगलं असं मळून घेऊन नंतर सोऱ्यामध्ये भरून घेऊ शकता, पण लगेच सुरुवातीला जास्तीचं पातळ करायचं नाही, नाहीतर तुमच्या चकलीला व्यवस्थित काटे येणार नाही, चकली पाडताना मध्येच तुटू शकते। त्यामुळे लक्षात ठेवा सुरुवातीला आपण मध्यम घट्टसरच पीठ मळून घेणार आहोत। हे पहा अशा प्रकारे थोडा थोडा कोमट पाण्याचा वापर करून मी चकलीसाठी लागणारं पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे। रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्तीच मी पातळ केलेलं नाही, थोडंसं मध्यम घट्टसरच ठेवलेलं आहे। आता आपण जेव्हा सोऱ्यामध्ये हे पीठ भरतो ना तेव्हा लागेल तसं थोडं थोडं कोमट पाण्याचा हात घ्यायचा, चांगलं असं 1-2 मिनटं मळून घ्यायचं, त्यानंतर सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आहे चकली तयार करण्यासाठी। आता हे पीठ जे आहे ना मळून घेतलेलं ते मी भिजत वगैरे ठेवणार नाही आहे, लगेचच ह्याच्या चकल्या तयार करायला सुरुवात करणार आहे। हे पहा अशा प्रकारे आता मी थोडासा पिठाचा गोळा घेत आहे आणि चांगला असा जेवढं पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे ना तेवढं पुन्हा थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन मळून घेणार आहे, कारण हे पीठ जे आहे ना आता ते थोडंफार घट्टच आहे। या पिठाची जर तुम्ही चकली करायला गेलात ना तर ती चकली पाडताना मध्येच तुटू शकते, त्यामुळे असं थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगलं असं 1-2 मिनटं मळून घ्यायचं आहे। बरेच जण काय करतात व्यवस्थित मळत नाही ना आणि फार घट्टसर पीठ ठेवतात, त्यामुळे सुद्धा चकली पाडताना मध्येच तुटते, त्यामुळे थोडासा जोर देऊन चांगलं असं हे मळून घ्या। आता हा मळून घेतलेला पिठाचा जो गोळा आहे ना तो आपल्याला सोऱ्यामध्ये मशीनमध्ये भरायचा आहे आणि मस्त अशी याची चकली पाडून घ्यायची आहे। मशीनमध्ये हे पीठ भरताना चांगलं असं दाबून भरा, म्हणजे एकसारखी चकली पाडली जाईल। आता हे जे उरलेलं जे पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कसं हवेच्या संपर्कात आल्यामुळे जास्तीचं कोरडं पडणार नाही। आता लागेल तशा चकल्या एका साईडला करायला घ्यायच्या आणि लगेचच एका साईडला तळायला घ्यायच्या आहे। एकदम जास्त चकल्या तयार न करता थोड्या 5-6 करायच्या आणि लगेचच 5-6 तळून घ्यायच्या। आता चकल्या तयार करण्यासाठी ना सर्व चकल्या एकसारख्या आकाराच्या तयार व्हाव्यात, त्याचबरोबर चकली उचलताना मध्येच तुटू नये ना त्यासाठी मी अशा छोट्या प्लेटवरती आज चकल्या तयार करून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चकली मस्त अशी गोल गरगरीत काटेरी तयार होत आहे, पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, कारण आपण जे चकलीचे पीठ भिजवून घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्टरित्या भिजवून घेतलेलं आहे। शेवटचा जो वेढा आहे असा तो प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तेलात घातल्यावरती सुटणार नाही। हे पहा मस्त अशी काटेरी आणि गोल गरगरीत चकली तयार होत आहे। तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमची चकली पाडताना मध्येच तुटत असेल तर पुन्हा कोमट पाण्याचा हात घेऊन चांगलं असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी चकली गोल गरगरीत तयार होते। हे पहा अशा प्रकारे मी 4-5 चकल्या तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत। ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या तयार करून घेणार आहे। आता ह्या 4-5 चकल्या तुम्हाला मी तळूनही दाखवते। आता तळण्यासाठी ना चकली नेहमी तेल मध्यम गरम असलं पाहिजे, एकदम कडकडीत देखील गरम तेल तयार करून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं चकली तेलात घातल्या जळू शकते, त्यामुळे मध्यम तेल गरम असलं पाहिजे। आता मी या ठिकाणी सुरुवातीला 2 चकल्या तळून दाखवणार आहे। हे पहा अशा प्रकारे आता चकली डायरेक्ट हातावरती न घेता अशी झाऱ्यावरती घ्यायची आहे
आणि झारा जो आहे ना तो अर्गलपणे असा तेलामध्ये सोडायचा आहे। चकली छान अशी तेलामध्ये सोडली जाते, अजिबात मध्येच कुठेही तुटून जात नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, अशी ट्रिक वापरून तुम्ही चकली तेलामध्ये सोडा, म्हणजे कसं हाताला चटका लागणार नाही, तेल उडणार नाही आणि चकलीही तुटणार नाही। सुरुवातीची काही सेकंद गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, मध्यम आचेवरती चकली तळायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीला ना जे आपण चकली तेलामध्ये घातली होती तेव्हा किती सारे बुडबुडे होते, पण आता हळूहळू तेलावरचे बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहे। जेव्हा चकली अशी झाऱ्याला कडक जाणवली की चकलीची बाजू अशा प्रकारे बदली करून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीची काही सेकंद मी गॅस मध्यम ठेवलेला होता, आता मात्र गॅस कमी केलेला आहे आणि कमी आचेवरती अगदी शेवटपर्यंत आपल्याला चकली खमंग आणि खरपूस अगदी आतपर्यंत तळून घ्यायची आहे। चकली पहा, तेलामध्ये कुठेही विरघळलेली नाही, मस्त असे काटे आलेले आहे, अजिबात तेल पिलेली नाही। आपली चकली जी आहे ना ती खूप खुसखुशीत कुरकुरीत तयार होणार आहे, अजिबात तेलकट होणार नाही। चकलीला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। अगदी अशाच रंगावरती चकली तळून घ्यायची आहे, यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही, नाहीतर काय होतं, चकली तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते, नाहीतर ती अगदी ना काळपट रंगाची दिसते। त्यामुळे ना पीठ भिजवताना हळद देखील कमी घालायची, हळदीमुळे सुद्धा कधीकधी खूपच असा काळपट रंग येतो। प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून 2 चकल्या तळून दाखवते। आपण चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित मळलं, सर्व काही अगदी तेलाचं मोहन वगैरे व्यवस्थित घातलं, पण जर तुम्ही चकली तेलामध्ये तळताना व्यवस्थित तळली नाही ना तरीसुद्धा चकली मऊ पडते। अगदी फास्ट गॅसवर तळली ना तर बाहेरून फक्त कुरकुरीत जाऊन होते, पण काही वेळाने ती मऊ पडते। त्यामुळे लक्षात ठेवा, सुरुवातीची काही सेकंद मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती थोडेसे बुडबुडे कमी झाले की कमी गॅसवरती अगदी शेवटपर्यंत चकलीचा रंग थोडासा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत। भरपूर साऱ्या चकल्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत, अजिबात तुटल्या नाहीत, मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत। तुम्ही ना वाटणारसुद्धा नाही तुम्हाला की ही बिना भाजणीची चकली आहे म्हणून, इतकी चवीला चविष्ट झालेली आहे। आता बऱ्याच जणांना ना कधी कधी भाजणी करायला वेळ मिळत नाही, जर तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर आयत्या वेळेस अगदी 1 तासामध्ये तयार होणारी ही चकली आहे। एकदा नक्की करून पहा, घरातल्यांना सर्व मंडळींना फार आवडतील। तुम्ही जर एखाद्या नवीन व्यक्तीला खायला दिलात नाही चकली तर ते सुद्धा म्हणते की भाजणीची चकली बनवली आहे का, इतकी छान अशी तयार झालेली आहे। तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ तयार झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही। आणि विशेष म्हणजे ना कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी घरामध्ये असलेल्या मोजक्या 2-3 साहित्यांमध्ये ही चकली मी तयार केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर या दिवाळीला अशी बिना भाजणीची चकली नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।